गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिदा, छाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसौरे, गहनादि जैन भणिया, कमेन 24 ठाणानी. आपण बोलतो. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाणांतर्गत आपली जीव समास झालेला होता. नंतर पर्याप्ती आपण बघितल्या. 6 प्रकारच्या जीव समास आम्ही अनेक तऱ्हेने बघितले. त्यामध्ये या 24 ठाणामध्ये आम्हाला जे जीव समास लावायचे ते 19 लावायचे आहे. आणि लब्ध पर्याप्तक, अपर्याप्तक, पर्याप्तक अशा अपेक्षेने आपण भेद देखील जीवांचे बघितले. आणि त्यानंतर आमचं प्राण प्रकरण सुरू आहे. प्ररूपणेमधलं 24 ठाणामधलं प्राण ठाणा. प्राणाची व्याख्या आपण पाहिलेली होती की ज्याच्याद्वारे आत्मा जीवन संज्ञेला प्राप्त होतो त्याला प्राण असं म्हटलं जातं. प्राण आणि पर्याप्ती या सगळ्यांच्या अतीत आम्हाला आमचं शुद्ध निखळ असं आत्मतत्व बघायचं आहे. आणि हे जाणण्यासाठी, निखळता जाणण्यासाठी, शुद्धता जाणण्यासाठी आम्हाला अशुद्धता म्हणजे काय हेही कळलं पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून अशुद्ध जीवाचं वर्णन आम्ही बघतो आहे. कारण जोपर्यंत आम्हाला आमची भूमिका समजणार नाही, आम्ही किती समोर आम्हाला जायचं आहे हे कळणार नाही, तोपर्यंत आम्हाला आमचं ध्येय निश्चित आम्हाला करता येणार नाही. आणि यासाठी आम्ही कोणत्या पायदानावर आहोत हे कळलं पाहिजे. प्राणांचे भेद आपण 2 बघितले. एक निश्चय प्राण आणि व्यवहार प्राण. निश्चय प्राणामध्ये बघितलं की ज्याच्यामुळे जीव जगतो निश्चयानी, त्याला जीव असं म्हटलेलं आहे, निश्चय प्राण असं म्हटलेलं आहे. आणि हा जो जीव जगतो त्याचं जीवन कोणतं आहे? त्याचं जीवन आहे चैतन्य, हे त्याचं जीवन आहे. म्हणून जो चैतन्य म्हणजे ज्ञान, दर्शन आणि जगतो त्यालाच निश्चय प्राण असं म्हटलेलं आहे. आणि या अनुषंगाने आपण अशुद्ध प्राण म्हणजे काय, एक देश शुद्ध प्राण म्हणजे काय, नंतर व्यवहार जे द्रव्यार्थिक नयानी शुद्ध प्राण सांगितलेला आहे तो पाहिला. साक्षात शुद्ध नयानी जो प्राण सांगितलेला आहे त्यालाही आम्ही बघितलं. किंवा अशुद्ध निश्चय नयानी जे पाहिलं तेही आम्ही बघितलं. तर अशा तऱ्हेने प्राणांची आम्ही चर्चा बघितली. आणि जेव्हा आम्ही 2 भेद करतो, द्रव्य प्राण आणि भाव प्राण, तर द्रव्य प्राणाचा संबंध हा पुद्गल द्रव्याशी लावायचा आणि भाव प्राणांचा संबंध हा संसार दशेमध्ये लावलेला आहे. आणि तो ज्ञानावरण, दर्शनावरण आणि वीर्यांतराय कर्माच्या क्षयोक्षमाच्या संबंधात लावलेला आहे. म्हणून पुद्गल द्रव्याने उत्पन्न होणारे जे द्रव्येंद्रिय प्रवर्तमान रूप आहे त्याला द्रव्य प्राण असं म्हटलं जातं. आणि भावप्राण बघताना शुद्ध आम्ही बघितला नाही. भावप्राण म्हणजे संसार अवस्थेमध्ये जो जीव ज्याने जगतो आहे त्याला भावप्राण या ठिकाणी म्हटलेले आहे. तर हे भावप्राण कोणते, तर ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय या 3 कर्माचा क्षयोक्षम असताना जी चैतन्याची प्रवृत्ती दिसते, व्यापार ग्रहण करण्याची प्रवृत्ती दिसते, तिला भाव प्राण असे म्हटलेले आहे. ही सांसारिक अवस्थेच्या दृष्टिकोनातून भाव प्राणाची व्याख्या आहे. आणि नुसत्या निश्चय प्राणाची व्याख्या जर आम्ही लावली तर जो चैतन्य प्राणाने जगतो तो म्हणजे जीव आहे. आता व्यवहार प्राण कशाला म्हणायचं, ज्याच्या संयोगाने
जीव संसार अवस्थेत जीवन अवस्थेला आणि ज्याचा वियोग झाला की जीव मरण अवस्थेला प्राप्त होतो त्याला व्यवहार प्राण किंवा द्रव्य प्राण असं म्हटल्या जातात. द्रव्य प्राणाचे 10 भेद आहे आणि हे 10 भेद जे लावलेले आहे हे कथन जे आम्ही आगमात पाहणार आहे याला अनुपचरित असद्भूत व्यवहार नयनी हा जीव द्रव्य प्राणांनी 10 प्राणांनी जगतो हे सांगितल्या जाणार आहे. म्हणून याचे 10 भेद कोणते तर व्यवहार प्राणाचे 10 भेद 3 बल 5 इंद्रिय आयु आणि श्वासोच्छ्वास. थोडक्यात आम्ही 5 इंद्रिय ज्याची नावं आम्हाला माहिती आहे आणि आयुष्य आणि श्वासोच्छ्वास असे हे 10 प्राण जीवाला सांगितलेले आहे. हे 10 प्राण संज्ञी पंचेंद्रिय जीवालाच असतात. आता इंद्रिय प्राण कशाला म्हणतात? इंद्रियांची व्याख्या आम्ही बघितलेली होती पहिल्यांदा. आता इथे इंद्रिय प्राणाची व्याख्या बघायची आहे. तिथे इंद्रियाची व्याख्या बघितलेली होती आणि इंद्रियाची व्याख्या बघताना त्या अनुषंगाने त्या इंद्रियाच्या माध्यमातून विषय ग्रहणाची जी प्रवृत्ती तिला आम्ही इंद्रिय म्हटलेलं होतं. म्हणजे स्पर्शाला जाणणारं जे काही आहे ते स्पर्शनेंद्रिय, रसाचं ज्ञान करण्यासाठी सहाय्यक असलेलं ते रसनेंद्रिय अशी इंद्रियांच्या बाबतीत आम्ही कल्पना बघितली. आता इथे इंद्रिय प्राण बघायचा आहे. इंद्रिय प्राण म्हणत असताना इंद्रिय अगोचर असे जे शुद्ध चैतन्य प्राण आहे. पहिल्यांदा तर सांगणार आहे की इंद्रिय प्राण हे आम्हाला आमच्या अमर्यादित अशा चैतन्य शक्तीला प्रतिबंध करणार आहे. वास्तविकतः आमची चैतन्य शक्ती असीम आहे, अमर्याद आहे. त्रिलोकातील यच्चयावत पदार्थांना त्यांच्या भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन पर्यायींना युगपत जाणण्याचं आमचं सामर्थ्य आहे. पण आम्हाला हे शरीर मिळालेलं आहे, या द्रव्येंद्रियाची प्राप्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्यावर रिस्ट्रिक्शन्स आले, बंधनं आली. बंधनं येताना सांगितलं की तू फक्त एका इंद्रियाने जाणू शकतो, नंतर तुझा जो उपयोग असेल तिकडे तर तू जाणू शकतो, अमर्याद असं तुला काहीही जाणता येत नाही. एक उदाहरण फक्त सांगते, आठवण आली म्हणून. रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनामधले आहे. बंगालचा उपसागर किंवा गंगा नदी त्यांना जवळ असणारं ते त्यांचं क्षेत्र आणि त्यांचं रात्रीला बोटीमध्ये बसून परिभ्रमण करणं, बोटमध्ये बसायचं आणि रात्री फिरायचं असा हा त्यांचा आवडता छंद. एक दिवस ते असेच काव्य रचत असताना बोटीमध्ये बसले आणि स्वतःच्या बंदिस्त खोलीमध्ये बसले आणि निसर्गाबद्दल आणि त्यामध्ये देखील अनंत तारकांनी आकाश चमकत आहे, चंद्र आकाशात विलसत आहे आणि ती अशा प्रकारची सुंदर कल्पना त्यांनी कवितेत साकार केली. कविता संपल्यानंतर ते खोलीच्या बाहेर आले आणि त्या डेकवर चढले. डेकवर चढल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जो काही आनंद आला तो आनंद, आणि बंदिस्त खोलीमध्ये त्यांनी त्याच्यावरच लेखन केलं त्यामधला आनंद, हा जो आनंद होता डेकवर आल्यानंतर त्या अफाट अशा सागराचं आणि आकाशाचं दर्शन करताना आणि चांदण्यांचा तो वर्षाव अनुभवताना तो जो आनंद होता हा असीम दर्जाचा होता. आणि तेच तुम्ही लिहत असताना तुमच्या आनंदाला मर्यादा होता, तुमचा तो आनंद नैसर्गिक नाही. याप्रमाणे आमचं सामर्थ्य तर एवढं अफाट अचाट आहे, परंतु या शरीराने आमच्यावर अशी काही बंधनं टाकलेली आहे की या शरीराच्या माध्यमातून आमच्या चैतन्याचा व्यापार संकुचित झालेला आहे. म्हणून आमचं जे शुद्ध चैतन्य प्राण आहे त्याच्या प्रतिपक्षीभूत अशा क्षयोक्षमानी उत्पन्न इंद्रिय प्राण आहे. म्हणून व्याख्या पहा की इंद्रियांना अगोचर, कारण इंद्रियांनी आत्मतत्वाचं ग्रहण होत नाही.
म्हणून इंद्रियांना अगोचर असं जे शुद्ध चैतन्य प्राणरूप आहे त्याचा प्रतिपक्षीभूत क्षयोक्षमानी उत्पन्न हा इंद्रिय प्राण आहे. हे अशा तऱ्हेचं इंद्रिय प्राणांबद्दल बघितलं. आता बघायचंय बलप्राण. आता बलप्राण देखील कसं आहे तर आत्म्यामध्ये अनंत वीर्य विद्यमान आहे. हे सामर्थ्य ही शक्ती त्याच्यामध्ये आहे. पण या शक्तीला देखील या शरीराच्या माध्यमातून कर्म उपाधिजन्य अशा माध्यमातून त्याच्यावरही बंधनं आलेली आहे. म्हणून अनंत वीर्यरूप जो बलप्राण आहे त्याचा अनंताव्या भागापैकी एक भाग प्रमाण मनोबल, वचनबल आणि काय बलरूप प्राण आहे. म्हणजे आमच्याजवळ अचिंत्य शक्ती आहे, अनंत शक्ती आहे आणि ती व्यक्त किती होते आहे. ती व्यक्त त्या अनंताच्या भागापैकी एक भाग फक्त व्यक्तता आम्हाला दिसते आहे आणि त्यामध्ये देखील मनोबलाला काही गेलं, वचन बलाला गेलं, काय बलाला गेलं. तर अशी आमच्या या शक्तीची विभागणी झालेली आहे. म्हणून बलप्राण असं लावायचं. आता मनोबल प्राण कशाला म्हणायचं तर मनासाठी आवश्यक असलेलं आम्हाला तर ज्ञानावरण दर्शनावरण कर्म आहेच आहे. मग ती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षमता असावाच लागणार आहे. पण त्यासोबत आम्हाला जाणण्याची शक्ती पण असावी लागते. म्हणून वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षमही अभिप्रेत आहे. आणि मनाने जाणायचंय म्हणून मनानी होणाऱ्या मनावर आवरण टाकणाऱ्या म्हणजेच नो इंद्रियावरण मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम पण अभिप्रेत आहे. कारण आमचं ज्ञान आज क्षायिकी ज्ञान नाहीये. आमचं ज्ञान हे क्षयोक्षमावर निर्धारित आहे. म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये औदैक अज्ञान समाविष्ट आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण मनाने जाणण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून आमचं ज्ञान हे क्षयोपक्षमजन्य म्हटल्या जातं. म्हणून वीर्यांतराय नो इंद्रियावरण मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना असणाऱ्या मनाला मनोबल प्राण म्हणतात. तसंच वचन बलाच्या माध्यमातून लावायचंय की वचन उच्चारण्यासाठी देखील आम्हाला शक्ती पाहिजे. जेव्हा शक्ती क्षीण होते त्यावेळेला आम्हाला बोलायचं असलं तरी शब्द बाहेर पडू शकत नाही. म्हणजे आमचा क्षयोक्षम वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम त्या ठिकाणी कमी पडतो. म्हणून आणखी या बोलण्यासाठी आम्हाला कोणतं स्वरनाम कर्माचा पण उदय असावा लागणार आहे. नंतर आमची वचन पर्याप्ती म्हणजे भाषा पर्याप्ती पण पूर्ण झाल्यावरच वचनांचं त्या ठिकाणी उच्चारण होऊ शकणार आहे. वचनांची क्रिया नंतर होणार आहे. अशा तऱ्हेने या सगळ्या मर्यादांमध्ये म्हणून वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम आणि स्वरनाम कर्माचा उदय. आता इथे एकाचा क्षयोक्षम सांगितला आणि दुसऱ्याचा स्वर नाम कर्माचा उदय सांगितला. असं का केलं हा प्रश्न आहे. मनोबल प्राणामध्ये आपण पाहिलं की वीर्यांतराय आणि मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम तिथे बघितला होता किंवा दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम बघितला होता. आता वचन बल लावत असताना वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम आणि स्वर नाम कर्माचा उदय. आता प्रश्न माझा आहे की इथे स्वर नाम कर्माचा उदय का घेतला असावा. स्वर नाम कर्माचा उदय असेल तरच त्याला बोलता येईल ना. पण क्षयोक्षम का नाही घेतला प्रश्न तोच आहे की उदय का घेतला क्षयोक्षम का घेतला नाही. याचं कारण असं आहे त्याची हे जी थोडे भाषा आहे ती बारकावे जर पूर्णच आम्हाला लक्षात आले. आता उत्तर पहा की आम्हाला काही याचे बारकावे जर माहित असेल तर आम्हाला विषय लगेचच समजतो. म्हणून हे बारकाव्यासहित मी थोडं विशेष स्पष्टीकरण करते आहे. तर या ठिकाणी नाम कर्म आहे. नाम कर्म हे
अघाती कर्म आहे. आणि अघाती कर्मामध्ये कधीही क्षयोक्षम होत नाही. नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अघाती कर्म आहे. स्वर नाम कर्म ही नामकर्माची प्रकृती आहे. स्वर असेल, सुस्वर असेल, दुस्वर असेल, ही सगळी नामकर्माची प्रकृती आहे. आणि अघाती कर्मांमध्ये कधीही क्षयोक्षम घटित होत नाही. क्षयोक्षम कोणत्या कर्मामध्ये घटित होतो? केवळ घाती कर्मामध्ये होतो. आणि अघाती कर्मामध्ये नेहमी उदयच असणार आहे. जसं आम्ही बोलणार आहे, शरीर नाम कर्माच्या उदयानी शरीराची प्राप्ती झाली. संवणन नाम कर्माच्या उदयानी हाडांची रचना झाली. संस्थान नाम कर्माच्या उदयानी देहाची आकृती निश्चित झाली. हे आम्ही गोत्र कर्माच्या उदयामध्ये उच्च नीचपणा झाला. म्हणजे अघाती कर्मामध्ये आम्हाला नेहमी उदयच लावावा लागतो. उदयानी, अघाती कर्माच्या उदयानी आमची जी स्वाभाविक अवस्था नाही ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. बोलणं हा जीवाचा स्वभाव नाही. आणि तो स्वभाव आम्हाला या नामकर्माच्या उदयामध्ये संसार अवस्थेत दिसून येतं. वचनबल आम्हाला दिसून येतं. नामकर्माचा, स्वरनाम कर्माचा उदय, मग भलाई ते सुस्वर असेल, दुस्वर असेल, अशा नामकर्माचा उदय दिसतो. म्हणून आम्हाला हे समजायचंय, कधी कधी आम्ही क्षयोक्षम असं घटित म्हणजे बोलताना म्हणू शकतो, पण ही चूक आपली होता कामा नये. म्हणून वीर्यांतराय कर्माचा तर क्षयोक्षम पाहिजे, कारण आमचं सामर्थ्य पाहिजे त्या ठिकाणी आत्म्याचं बोलण्यासाठी. पण आम्हाला जो नामकर्माचा उदय सुरू असणार आहे, हा स्वर नाम कर्माचा उदय असताना होणारा जो शक्ती विशेष आहे, अशा त्याच्या व्यापाराला वचन बल प्राण म्हणतात. क्लिअर झालं ही गोष्ट? आता काय बल प्राणाबद्दल देखील हेच लावायचंय की वीर्यांतराय कर्माच्या क्षयोक्षमानी शारीरिक शक्ती, आमची क्षमता ही ठरवणारे वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम कसा आहे. आणि इकडे शरीराची प्राप्ती झाली म्हणून काय बल आहे? म्हणून शरीर नाम कर्माचा उदय असताना प्राप्त शक्ती विशेषाला काय बल प्राण म्हटल्या जातं. हे 3 बल प्राण पाहिले आपण. आता श्वासोश्वास प्राण कशाला म्हणतात? श्वासोश्वास नामकर्माचा उदय असताना सगळं नामकर्म आता सुरू आहे. म्हणजे आमच्या शरीराची देखभाल करण्याची जिम्मेदारी ही नामकर्मावर आहे. नामकर्म ठरवणार आहे की कशा प्रकारे हा उदय जीवाला असा आहे. त्यानुसार आमची संरचना, आमचं शुभ नामकर्माचा उदय असेल तर सुस्थितीपणा, अशुभ नामकर्माचा उदय असेल तर आमच्या देहामध्ये बिघाड, वात पित्त कफ दोष अशा प्रकारचे निर्माण होतील अशुभ नामकर्माचा उदय असताना. तर सगळं आमच्या शरीराची जी मॅनेजमेंट आहे, याचे जे इव्हेंट मॅनेजर आहे, हे सगळं नामकर्म ठरवतं. आणि नामकर्माने त्यांना सेपरेट असे सगळे डिपार्टमेंट दिलेले आहे. आणि म्हणून हा श्वासोश्वास देखील आमचा ठरतो. हा देखील श्वासोश्वास नाम कर्माचा उदय असताना जीवाची श्वासोश्वास शक्तीच्या विशेषाला श्वासोश्वास प्राण म्हणतात. आणि शेवटचा आता आयुप्राण. आयुप्राण आयु कर्माचा उदय असताना, हेही अघाती कर्म आहे. म्हणून याही ठिकाणी उदय लावायचा की आयु कर्माचा उदय असताना नर नारकादी पर्याय विशेष प्राप्त होतात. त्याला आयु प्राण म्हटल्या जातो. आयुची सुरुवात आणि उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने जर बघितलं तर पहिल्या आयुचा व्यय म्हणजे दुसऱ्या आयुचा उत्पाद आहे. उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने एक समय आणि एक पर्याय पाहिजे. जेव्हा जीव मरतो असं म्हणतो, मरतो असं म्हणत असताना, मेला हे म्हणत असताना, तिथेच नवीन आयुचा उदय आहे. नवीन आयुचा उदय सुरू झाला की पूर्व आयु समाप्त झाली. अशा तऱ्हेची ही प्रक्रिया
आयु प्राणाच्या बाबतीत बघायची आहे. अशा तऱ्हेने ही प्राण व्याख्या, प्राणांची माहिती आपण बघितली. आता या प्राण प्ररूपणेची वैशिष्ट्ये काय आहे? पहिला आता प्रश्नच विचारणार आहे की एकेंद्रिय जीवांना किती प्राण असतात? एकेंद्रिय जीवांना 4 प्राण असतात. कोणते? स्पर्शनेंद्रिय असतं, काय बलापैकी काय बल, श्वासोश्वास आणि आयु. आयु, बरोबर. हे 4 प्राण एकेंद्रिय जीवांना असतात. आता द्विनिंद्रिय जीवांना 2 वाढतात एकदम. एक वचन बल वाढतं आणि एक इंद्रिय वाढतं. 5 प्राण कुणालाही नाही. म्हणून द्विनिंद्रियाला 6 प्राण, 3 इंद्रियाला 1 इंद्रिय वाढवलं 7 प्राण, चतुरेंद्रियाला परत 1 इंद्रिय वाढवलं 8 प्राण, नंतर कर्णेंद्रिय वाल्यांना 9 प्राण आणि संज्ञी असेल तर 10 प्राण. अशा प्रकारे हे प्राण असणार आहे. आता प्रश्न आहे, संज्ञी पंचेंद्रिय जीवाला अपर्याप्तक अवस्थेत किती प्राण असतात आणि काय नसतं आणि काय असतं? प्रश्न आलाय लक्षात. संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे, अपर्याप्तक अवस्थेत आहे. त्याला या 10 प्राणांपैकी किती प्राण राहतील? आयु राहील फक्त. आयु राहील. त्याला मनोबल नसेल का? आहे का? त्याला 7 प्राण लावायचे. अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण लावायचे. 5 इंद्रिय लावायचे, नंतर आयु लावायची आणि काय बल लावायचं. वचन बल नाही, श्वासोश्वास नाही आणि मनोबल नाही. 3 कमी लावायचे अपर्याप्तक अवस्थेत. म्हणून अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण संज्ञी पंचेंद्रिय जीवांना राहतील आणि एकेंद्रिय जीवाला 4 प्राणांपैकी 1 प्राण कमी राहील. एकेंद्रिय जीवांना 4 प्राणांपैकी 1 प्राण कमी राहील. कोणता? अपर्याप्तक अवस्थेत कोणता प्राण कमी होईल? श्वासोश्वास. श्वासोश्वास कमी होईल त्यांचा. इथपर्यंत क्लिअर? आता पहा, आता पुढचं प्रकरण की संयोग केवली आहे. एक शंका आहे की संज्ञी अपर्याप्तक अवस्थेत असेल तर मग त्याला श्वासोश्वास नाही राहणार, तर मग त्याचं जीवन कसं राहील? काल हा प्रकरण सांगितलं मी की जोपर्यंत त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला श्वासोश्वास नसतो. श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर श्वासोश्वास नामकर्माचा उदय सुरू होतो. तोपर्यंत श्वासोश्वास नामकर्माचा उदय त्या जीवाला नाही. आणि श्वासोश्वासाशिवाय सुद्धा जीव जीवन जगू शकतो. सिद्धांना श्वासोश्वास आहे का? नाही आहे. सिद्ध जीवन जगतात आहे. आणि काल आपण बघितलं, मी सांगितलं की 6012 असे जे क्षुद्रभव, एकूणचा अंतर्मुहूर्त 66,336 होतात. पण एका जीवाचे म्हणजे क्षुद्रभव एक पर्याय अपेक्षेने 6012 होऊ शकतात. तोपर्यंत तो लब्ध पर्याप्तक असतो आणि तोपर्यंत त्याला श्वासोश्वास सुरू होतच नाही. श्वासोश्वास सुरू व्हायच्या आधीच त्याचा आयु संपते, मरण होते. तर असा तो कित्येक दिवस म्हणजे कित्येक काळपर्यंत विदाऊट श्वासोश्वास राहू शकतो. सिद्धांना तर आता श्वासोश्वास प्राण नाहीच आहे, कारण हे द्रव्य प्राण आहे आणि द्रव्य प्राण असल्यामुळे याचा संबंध जीवाशी नाही. हा आम्हाला संश्लेष संबंध किंवा परस्पर अवगाह संबंध आहे, म्हणून आम्ही त्यावरून जीवाचं अस्तित्व जाणतो. म्हणून पहिली जी व्याख्या सांगितली इंद्रिय प्राणांची की आमचा जो शुद्ध चैतन्य रूप प्राण आहे तो खरा आमचा प्राण आहे आणि त्याच्या प्रतिपक्षीभूत क्षयोक्षमानी प्राप्त हा इंद्रिय व्यापार रूप असा हा आमचा अशुद्ध प्राण आहे.
विजताई, हा पर्याप्तीबद्दल थोडं विचारायचं होतं. हा आपल्या म्हणजे माणसांमध्ये जी गर्भज अवस्था आहे, मग त्याच्यामध्ये पर्याप्ती किती पूर्ण झालेल्या असतात? म्हणजे गर्भातच गर्भात एका अंतर्मुहूर्तात पूर्ण होऊन जाते पूर्ण होऊन पर्याप्ती. जातात. अच्छा. पूर्ण होऊन जातात. म्हणजे जे म्हणतो आम्ही 5 महिने वाढ झाली नाही वगैरे असं काही नाही आहे. हा एका हा अंतर्मुहूर्तात म्हणजे तो जीव फक्त कारमान काय योग सोडून द्यायचा. जो काही त्याला लागला असेल तेवढा वेळ हा तिथे आल्या आल्या त्यांनी आहार वर्गणा तो ग्रहण करतो. तिथेच असते. ग्रहण करतो म्हणजे कुठून आणतो असं नाही. तिथेच हा आहे त्याची सगळी सोय. तिथे आलं की तो आहार वर्गणा नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो आणि अंतर्मुहूर्तात ही पर्याप्ती त्याच्या पूर्ण होतात. अच्छा, मग आपण जे आणि म्हणतो तर त्याला जसं बाह्य इंद्रिय नाही तयार होत का तोपर्यंत? म्हणजे समजा नंतर जी वाढ होते म्हणतो. बिलकुल होतात. वाढ होते तर तेच इंद्रिय मोठे मोठे म्हणजे विस्तृत होतात, विस्तार होतो. अच्छा. इंद्रिय पर्याप्ती ही अंतर्मुहूर्तातच पूर्ण झाली आहे. पहिली पर्याप्ती आहार पर्याप्ती. आहार हा पर्याप्तीत त्यांनी काय केलं, खलं रस कोणतं करायचं ते हा पाहिलं. दुसरी पर्याप्ती आहे शरीर पर्याप्ती. तिथेच हाडांची संरचना झालेली आहे. किती अच्छा. हाडं किती रक्तरूप होणार हे लगेचच ठरलेलं आहे दुसऱ्या ठरलं. अंतर्मुहूर्तात छोट्या. तिसऱ्या अच्छा. अंतर्मुहूर्तात इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाली, पूर्ण. ओके. नंतर श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली. मग हम्म भाषा पर्याप्ती पूर्ण झाली आणि शेवटी मनोपर्याप्ती पूर्ण झाली. आणि ओके. अंतर्मुहूर्तामध्ये तो गर्भामधला जीव देखील हिताहिताचा विचार करू शकायला समर्थ आहे. आणि अच्छा. म्हणूनच तीर्थंकरांच्या मातेमध्ये गर्भामध्ये जेव्हा तीर्थंकर बालक येतो हा मातेच्या उदरामध्ये, हम्म त्यावेळेला माता प्रश्नांची उत्तरं देऊ शकते, अनेक तिला ज्ञात नसलेल्याही. अच्छा. कारण बालकाला तेवढं ज्ञान आहे. अच्छा, तेच विचारायचं होतं थोडं. हम्म, ठीक आहे. हम्म. हा. आता संयोग केवली अवस्था 13व्या गुणस्थानवरती. आणि या 13व्या गुणस्थानवरती आता त्यांचं शारीरिक रचना तर पूर्ण तशी आहे तशी आहे. त्यांना इंद्रिय देखील आहेत, मनाची संरचना त्यांची आहे, सगळं काही आहे, काय बल त्यांना आहे, सगळं सगळं काही आहे. परंतु आता त्यांचं ज्ञान क्षायिकी झालं. क्षायिकी झालं म्हणून त्यांना आता या इंद्रियांच्या व्यापारावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आणि म्हणून किंवा मनाने होणारं ज्ञान देखील त्यांच्या जीवनात आता राहिलं नाही. आणि म्हणून त्यांना त्या संयोग केवली अवस्थेमध्ये 4 प्राण सांगितलेले आहे. एक त्यांना वचन बल राहतं, कारण त्यांची दिव्य ध्वनी खिरते, वाणी खिरते, या अपेक्षेने वचन बल सांगितलं. श्वासोश्वास सांगितला, आयु सांगितली आणि शारीरिक अवस्था टिकलेली आहे म्हणून काय बल सांगितलं. म्हणजे संयोग केवली भगवंतांना 4 प्राण असतात. नंतर संयोग केवली भगवान काही जेव्हा समुद्घात करतात तेव्हा प्रथम समयात म्हणजे दंड अवस्थेत कायबल, आयु आणि श्वासोश्वास हे 3 प्राण असतात. तिथे वचनबल नाही. म्हणजे आयु आहे, श्वासोश्वास आहे आणि कायबल असणार आहे. तिथे आता वचन बलाची गरज नाही. कपाट अवस्थेमध्ये कायबल आणि आयु हे 2च प्राण आहेत. प्रतर, लोकपुरण आणि प्रतर यामध्ये तिथे कारमान काय योग असतो या 3 समयपर्यंत तिथे एकच आयु प्राण तेवढा आहे. मग परत कपाटामध्ये आल्यानंतर श्वासोश्वास सुरू होतो. दंडामध्ये आल्यानंतर परत त्याचं कायबल सुरू होतं आणि मूळ शरीरात प्रवेश केला की 4 प्राण त्याचे होतात. असं हे संयोग केवली भगवंतांचं समुद्घात ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्यांना अशा प्रकारची प्राण व्यवस्था तिथे असते. आणि शेवटचं की अयोग केवली अवस्थेमध्ये एक आयु प्राण आता आहे. तिथे श्वासोश्वासाचा देखील निरोध झालेला आहे. जे सगळं काही आहे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे ध्यान करता करता हे सगळं सगळं सूक्ष्म करत करत आता श्वासोश्वास देखील त्यांचा बंद झालेला आहे.
श्वासोच्छ्वास प्राणही उरला नाही आणि केवळ एक आयु प्राण आहे आणि आयु प्राण मात्र 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समय पर्यंत आहे. तर अशा तऱ्हेने ही प्राण विवक्षा आपण बघितली. आता प्रश्न आहे की द्विनिंद्रिय जीवांना, त्यांना आता 6 प्राण असतात, रसना इंद्रिय वाढलेलं आहे आणि त्यांना वचन बल वाढलेलं आहे. तर त्यांना हे जे वचन बल वाढलं आहे तेव्हा त्यांचा वचन योग कोणत्या प्रकारचा असतो? द्विनिंद्रिय जीवांना वचन बलाची प्राप्ती आहे, त्यांचा वचन बल कोणता म्हटल्या जातो? अनुभय. 4 तऱ्हेचे अनुभय. त्यांचा कोणता म्हटला जातो? अनुभय. सत्य, असत्य किंवा उभय नाही. अनुभय अशा प्रकारचा त्यांचा जो काही आवाज निघत असेल त्या आवाजावरून त्यांचा अनुभय वचन योग म्हटला जातो. असंज्ञी जीवांपर्यंत अनुभय वचन योगच लावायचा आहे. जेव्हा संज्ञी जीव आहे तेव्हा 4ही प्रकारचा वचन योग लावावा लागतो. आणखी एक प्रश्न की हा अनुभय वचन योग आणखी कोणत्या जीवांना सांगितलेला आहे? अनुभय वचन योग आणखी कुणाला सांगितलेला आहे? असंज्ञी जीवांपर्यंत तर आहेच आहे, संज्ञीमध्ये तर आहेच. केवली भगवंतांचा जो वचन योग असणार आहे हा देखील सत्य वचन योग आणि अनुभय वचन योग असा म्हटल्या जाणार आहे. अशा तऱ्हेने आपण हे प्राणाचं प्रकरण बघितलं. यावर शंका असेल तर विचारू शकता. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.